सुशीला, आता आपल्यालाच काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे, ज्यामुळे बनीच्या भविष्याचं नुकसान होणार नाही आणि वसूचा संसार सुखानं सुरू होईल. अरे बनी, असं कसं आलास तू? कोणी सोडायला आलं का तुला? कोणी दिसत तर नाहीये. म्हणजे तू शाळेतून एकटा आलास? मी एकटा आलोय. ही आई मला घ्यायला येणार होती ना. बनी, मी कामाच्या गडबडीत विसरून गेले. सॉरी. शाळेचा गेट बंद झाला तरी पण तू घ्यायला आलीस. मी खूप वाट बघितली. मग मी आलो एकटाच चालत चालत. मी तर काही सांगितलं होतं ना तुला, आज शाळा लवकर सुटणार आहे. हो रे बाळा, आमचंच चुकलं. आम्ही विसरलो तुझी वेळ. पण असं करीत होत नाही आजी. ती रोज मला शाळेत सोडायला आणि न्यायला येते. कधी 5 मिनिटं पण उशीर नाही केले हिने. पण आज असं काय झालं ग की तू मला विसरलीस? वसू तुझ्यासाठी मुलगा बघितलाय. चांगल्या घरातला मुलगा आहे. मुख्य म्हणजे आमच्या माहितीतला आहे. पुन्हा नव्याने स्वप्न बघ. या लग्नाला होकार दे. पण ऐक ना, काय फायदा आई? जर तू मला विसरणार असशील तर. माझा बाबा माझ्यापासून इतका लांब गेलाय ना की तू मला कधीच व्हिडिओ कॉल करत नाही. मावशी आता फोन पण नाही केला कधी. ना कधी मला भेटायला येत. माझा बाबा मला विसरून गेलाय आणि आता तू पण मला विसरून जाणार आहेस का ग? नाही बनी, नाही. ही जखम कशी झाली तुला? व्हायला पण लागले. काय? बापरे, खूप लागले. उठ, बरा बघू बघू कुठे लागले का अजून. रस्त्यावरून चालत येताना पडलास का कुठे? हा बनी, इकडे बघ, इकडे बघ, फिर इकडे. बापरे, बस 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 बस, शांत बस. ये इकडे. पण किती सुजलेत बघू. अरे बनी, आई नको ना ग मला अशी विसरून जाऊ प्लीज. मी काही चुकीचं वागतोय का ग? मी तुला प्रॉमिस देतो आई की मी तुला कधीच त्रास देणार नाही. पण नको ना ग अशी वागू प्लीज. सॉरी बाळा, मी असं नको माणूस बाळा. पुन्हा असं नाही करणार कधीच. भविष्याचा विचार करता करता मी माझं सोन्यासारखं वर्तमानच विसरून गेले. आय प्रॉमिस, आता पुन्हा असं कधीच नाही होणार. आणि आता मी माझ्या मनामध्ये तुझ्याशिवाय कोणाला शिरूच देणार नाही. आता फक्त तू आणि मी. हा आई आता मी खात्रीनं सांगते, तुझ्या बाबतीत मी कधीच चुकीचं वागणार नाही. आणि जर वागलेच तर त्याची शिक्षा मी तुला कधीच होऊ देणार नाही.
चल औषध लावत. आई आय एम ओके. असं कसं ओके? मी म्हणाले ना चल चल पटकन. वसू शांत हो. मी लावतो औषध त्याला. हा ये बनी बाळा ये. काय अवतार करून घेतलाय. आधी आपण ना हातपाय धुवून घेऊ. चल तिकडे. सुशीला तिच्याकडे बघ जरा. आपण आधी हातपाय धुवून घेऊया, मग कपडे बदलू आणि मग औषध लावू. आजच्या माझ्या वागण्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. पण आज असं काय झालं ग की तू मला विसरलीस? वसू काय करतेस हे? आई खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी बनीला शाळेतून आणायला विसरलेच कशी. याची शिक्षा मला झालीच पाहिजे. वसू आई सोड आहे. आई सोड. काय करतेस तू हे? काय करते? वसू सावर स्वतःला. आई आई मी क्षणभर स्वार्थी झाले होते ग. बनीपेक्षा माझं सुख माझं आयुष्य याचा विचार करत होते मी. माझ्या बनीला मी शाळेतून आणायला विसरले. त्याला शाळेतून आणायला विसरले ना म्हणून झटका देत होते स्वतःला. मला माझ्या बनीपेक्षा महत्वाचं कोणीच नाही आहे जगात. कोणीच नाही. मला सगळ्यात जास्त महत्वाचं बनी आहे. आणि वेडी आहेस का तू वसू? तू काय हे सगळं मुद्दाहून केलेस का? नाही ना. फक्त लग्नाच्या विचाराने मी माझ्या बनीला विसरले. उद्या या लग्नाने माझं बनी एकटा तर नाही पडणार ना. एक दिवस बनीला शाळेतून आणायला विसरली तर वसूला एवढं दुःख झालंय. मग ह्याला सोडून सासरी कशी जाणार आहे वसू? ओ थांबा थांबा. ओ थांबा सांगे. थांबा. ऐकलं नाही येते थांबायला सांगितलं तू. आलं मला. घरात काय काम आहे तुमचं? तिकडे ऑफिस मध्ये तुम्ही आकाशचे असिस्टंट आता मग तिकडे काम करा. घरात काय काम आहे मला सांगा आधी. कोणाला भेटायला येतं वाटतं. हे बघा डोक्यावरचे केस उडाले ना तरी अक्कल शाबूत आहे माझी. हा असलं काही करायचा उद्देश नाहीये माझा. घरात काय काम आहे सांगा. आणि कुठं कुणाचं आहे सांगा. हा लाजायला काय झालं एवढं? फोटो कोणाचा विचारलंय फक्त सांगा. हा फोटो अहो या घराच्या होणाऱ्या सुनेचा, आकाश सरांच्या होणाऱ्या बायकोचा फोटो आहे. तुम्हाला लाजायला काय झालं एवढं? देते हा मी. निघा तुम्ही. नक्की द्या हो सरांना. निघा. लवकरच वाजेल आता. टन 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 टन. अच्छा
ही आहे का जिचं नशीब फळफळलं? मला नाही दिली दुसरी संधी कुणी. हिला बरी मिळाली. सुंदर आहे. पण या घरात ही कशी येते ते मी बघतेच. आत्या हे काय काय रे? अरे ते खाली का फेकलेस तू? मी नाही फेक. मग हे इथे असं झालंय? अरे काम करून ना हात आखडले म्हणून पडला असेल. अरे हो, तुला सांगायला विसरले मी. तुझ्या होणाऱ्या बायकोचा फोटो आहे तो. बघ बघ. हा, मज्जा आहे बाबा एका मुलाची. आला फोटो? हो आला. अरे ऐक ना आकाश, ऐक ना. चल मी काय म्हणते, हे बघ तू पण बघून घे ना एकदम मुलगी. कसं आहे, आम्ही सगळ्यांनी मुलगी बघितली आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. एकदा तुझी पसंती कळली ना की मग आपण त्यांना होकार सांगायला मोकळे. हं? तुम्हाला मुलगी पसंत आहे ना? मग माझाही होकार आहे. मला फोटो बघायची काही गरज नाही आणि तसंही फोटो बघून मला तिच्याबद्दल काय कळणार आहे. हो अवनी, चहा दे ग, मला झोप येते. आई ऐका ना. होकार आला आपल्या अटींसकट. वंसा ऐका ना, काय हा फोटो आहे ना, हा तुम्ही आकाशच्या खोलीमध्ये ठेवून या ना. मी का? अहो, तुमच्याशिवाय दुसरं कोण करणार आहे काम? लवकरात लवकर बाबांशी बोलायलाच हवं. आईंनी ठेवलेली ही अट सगळ्यांना कळायला हवी. हो, 4 लोकांमध्ये बघायला लाजत असेल तो. एकांतात बघेल हिला. घ्या, जा 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 जा. खूप काम आहेत बाई, आता तयारीला लागलं पाहिजे. चिनू, आता तुझ्या राज्य मी लपणार. ओके ठीक आहे. 10, 30, 30, 40 रेडी का? नॉट रेडी. रेडी? यस रेडी. मनो is stop. अरे यार, तू नेहमी मला लवकर आउट करते. अरे पण काही हरकत नाही हा. चिनू मनू, मी तुमच्यासाठी की नाही एक गंमत आणली बर का. गंमत? हा, ही गंमत आहे ना, मी इथे ठेवून जाणार आणि मग बाबा येतील ना तेव्हा ही गंमत त्यांना द्यायची. हे बघा, ही आहे तुमची नवीन होणारी आई. होणारी आई म्हणजे? तुमच्या बाबांचं जिच्याशी लग्न होणार ना ती. तिचं तुम्ही ऐकायचं, तिला त्रास नाही द्यायचा अजिबात. मज्जा आहे बाबा 2 मुलींची. मज्जा म्हणजे? मज्जा म्हणजे तुम्हाला ही खोली सोडून दुसऱ्या खोलीत जावं लागणार आणि आता या खोलीत तुमचे बाबा आणि तुमची नवीन आई राहणार. बाबा कसे नवीन आईचं सगळं ऐकणार ना, तसं तुम्हालाही ऐकावं लागणार. तिने एखाद दिवस जर तुम्हाला असा थोपडा दिला तरी रडायचं नाही हा अजिबात. तिने तुम्हाला खायला नाही दिलं, उपाशी ठेवलं तरी कुणालाही सांगायचं नाही. तुम्हाला घरात हाकलून दिलं तरी एकदम चुप. आणि तुम्ही ही गोष्ट कोणाला तरी सांगितली आहे हे जर तिला कळलं तर ती तुमची कंप्लेंट तुमच्या टीचरकडे करेल. हो, नाहीतर तुम्हाला ना भूत बाबाकडे घेऊन जाईल किंवा
तुम्हाला अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवेल. तेव्हा कोणालाही सांगायचं नाही. चूप राहायचं. सुशीला, अगं जयश्री ते फोन करतायत, काय करू? अहो घ्या ना मग. फोटो पोचला असेल म्हणून करत असतील. बघा काय म्हणताय. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार ताई. नमस्कार. फोटो मिळाला तुम्हाला? हो, म्हणूनच फोन लावत होते. वसुंधरा फोटोपेक्षा प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसते बरं का. छान आहे तुमची मुलगी. आकाशलाही आवडली. आपण पुढे जायला हरकत नाही. हो, मी फोन करणारच होतो तुम्हाला. त्या अटीबद्दल बोलायचं होतं आम्हाला. अरे हो, ते सांगायचं विसरलेस. ही तुमची पद्धत आवडली हा मला. नाही म्हणजे तुम्ही फोटो पाठवलेत याचा अर्थ माझी अट तुम्हाला मान्य आहे. वसुंधरा तिच्या मुलाशिवाय सासरी येऊ शकते. त्याला सांभाळणार ना तुम्ही? खरंच तुमच्यासारखी माणसं शोधूनही सापडणार नाहीत. तिच्या सासू सासऱ्यांपेक्षा आई वडीलच जास्त शोभता तुम्ही. हो, म्हणूनच तिच्या नेहमी आम्ही भल्याचा विचार करतो. खर तर वसूचा फोटो तुमची अट ऐकण्यापूर्वीच तुम्हाला पाठवला होता. नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे आम्ही तुमच्या अटीचा विचार करतोच आहोत. अगो बाई, पण मग आधीच सांगायचं ना. हे बघा, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या तुम्ही, पण फार वेळही लावू नका. जास्तीत जास्त उद्यापर्यंत आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघू. नंतर आमचाही नकार समजा. बघा, कळवा काय ते. अहो काय झालं, बोला ना. सुशीला, आपल्याला लवकरात लवकर बनीबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीतर आकाशराव आपली वाट बघणार नाही. मनू, चिनू, मनू, काय झालंय? का रडताय तुम्ही? काय झालंय काय सांगा ना मला. या तुम्ही या इथे. काय काय झालं? अरे काय झालं? हा, मला सांगाल का तुम्ही प्लीज? तुम्ही काय बोलत का नाही आहात? हा, इथे बस. काय झालंय बाबू? काय झालंय? सांग, काय झालंय? का रडताय तुम्ही? भाऊ, तू सांग ना प्लीज. बाबा, तू दुसरीला लग्न करणार आहेस आणि आमच्यापासून लांब जाणार आहे आणि आम्हाला विसरणार आहेस. प्लीज नको करू असं, प्लीज. बाबा, नवीन आली की तू या खोलीतून आम्हाला बाहेर काढणार. नको ना असं करूस. नको ना आम्हाला तुझ्यापासून लांब करूस. आम्हाला तुझ्या बरोबर राहायचंय. प्लीज ना बाबा, प्लीज प्लीज ना बाबा, प्लीज नको करू असं. मी काय बोलताय? हा, कोणी सांगितलंय तुम्हाला हे सगळं? मनू, चिनू, तुम्ही दोघी माझ्यासाठी माझं अख्खं जग आहात. मी एक क्षणभरही तुमच्यापासून लांब राहू शकत नाही आणि मी नाही राहणार. आय प्रॉमिस. मग हा कोणाचा फोटो आहे? आय एम सॉरी. खरंच चुकले. पण आय प्रॉमिस, मी आता इथून पुढे असं कधीच वागणार नाही. तुझ्याशिवाय माझ्या मनात आता कोणाला शिरूच देणार नाही. खरंच सॉरी.
दूर